नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गुहागर वरचापाट येथील दुर्मिळ असं नरनारायण मंदिर आणि दोन दत्त मंदिरं। त्यापैकी एक मंदिर आहे गुहागर बाग येथे आणि दुसरं आहे गुहागर वरचापाट येथे। तर चला बघूया। गुहागर वरचापाट येथील नरनारायण मंदिर हे राज्यातील अशा प्रकारचं एकमेव मंदिर आहे। या मंदिराची स्थापना 26 एप्रिल 1907 रोजी चैत्र शुद्ध त्रयोदशीला करण्यात आली। नरनारायणाच्या अत्यंत सुबक अशा मूर्ती या मंदिरामध्ये विराजमान आहेत। नरनारायण म्हणजे अर्जुन आणि कृष्ण। देवस्थानचा उत्सव असतो त्यावेळी काकड आरती, विष्णुयाग, जन्मोत्सव सोहळा, पालखी सोहळा, सुश्राव्य भजने आणि महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम इथे आयोजित केला जातो। मौजे गुहागर बाग येथील श्रीदेव, गणपती, दत्त, हनुमान मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार दिनांक 25 मे 1990ला करण्यात आली। मंदिरामध्ये त्रिमुखी दत्त विराजमान आहेत। मंदिराच्या सभामंडपात बसल्यावर तुम्हाला एक शांततेची आणि प्रसन्नतेची अनुभूती होते। असं हे अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे। शुक्रवार दिनांक 30 नोव्हेंबर 1990ला श्री शशिकांत शांताराम बागकर सुरळ कोतुळक परिवार यांनी श्री जांभळा देवीचे मंदिर बांधले। मंदिराच्या बाजूने जाणारा रस्ता समुद्राकडे जातो, जिथे रेवा नदी समुद्राला मिळते। तिथे लाटा उसळतात आणि तो आनंद काही वेगळाच बघण्यासारखा असतो। जरूर भेट देण्यासारखं हे ठिकाण। जांभळा देवी दत्त मंदिराच्या परिसरात अंदाजे 1 किलोमीटर वर नैसर्गिक पाण्याचा झरा आहे। तिथून पाणी जांभळादेवी मंदिरापर्यंत पाटाच्या सहाय्याने आणलेलं आहे। हे जे दिसतंय ते गोमुख आहे आणि दत्त मंदिराच्या आवारात हा जुना असा औदुंबर वृक्ष देखील आपल्याला बघायला मिळतो। गुहागर वरचापाट येथे डोंगराच्या पायथ्याशी सुप्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे। या दत्त मंदिराशी आणि दत्त मूर्तीशी संबंधित एक कथा आहे। ही त्रिमुखी दत्तमूर्ती समुद्रकिनारी सापडली असता तिचे विसर्जन करून देखील ती पुन्हा पुन्हा प्रकट होऊ लागल्याने तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। स्थापनेचं वर्ष आहे 1907। मंदिराच्या आवारात औदुंबराचा वृक्ष आहे, जो प्रत्येक दत्त मंदिराच्या ठिकाणी आपल्याला आढळतो।
मंदिर स्थापनेपासून दर गुरुवारी अविरतपणे साप्ताहिक महाप्रसाद देवस्थानमार्फत दिला जातो. मंदिराच्या बाजूला शेती केली जाते आणि याच मंदिराच्या आवारात सुप्रसिद्ध अशी पाण्याची तळी आहे, जी अत्यंत रेखीव आणि बांधेसूद आहे. अत्यंत रमणीय आणि प्रसन्न वाटणारं असं हे दत्त मंदिर ठिकाण आहे, जे आहे गुहागर वरचा पाट येते. अशा तऱ्हेने हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.